तो स्टुडंट्स, आपली लास्ट टाइमला चर्चा इथपर्यंत आलेली होती की लाईटचे दोन फॉर्मॅट आहेत, राईट. ज्याच्यामध्ये एक आहे ज्याला आपण म्हणतो कोणती थिअरी, वेव्ह थिअरी, आणि दुसरी होती ती पार्टिकल थिअरी, राईट, पार्टिकलची, किंवा ज्याला आपण म्हणतो फोटॉन, आणि या वेव्हला म्हणतो आपण लाईट वेव्ह. दोन्ही पण ऍक्सेप्टेबल फॉर्मॅट आहे. आणि फोटॉन म्हणजे काय होता, इट इज दी ए पॉकेट ऑफ एनर्जी. आता याच्यामध्ये एनर्जी कोणती होती, तर आपल्याला कळलेलं होतं इट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. वेव्ह असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आणि जर एनर्जी असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, जी की एक पॉकेट असते एनर्जीचा, डिस्क्रीट पॉकेट, म्हणजे स्पेशल पॉकेट असतं ते. आणि प्रत्येक फोटॉन मध्ये, फोटॉन कंटेन्स डिफरंट अमाउंट ऑफ एनर्जी. म्हणजे प्रत्येक फोटॉन मध्ये सारख्याच प्रमाणात एनर्जी असते असं नाही. जेवढी वेव्हलेंथ कमी असेल त्या ठिकाणी, वेव्हलेंथ कमी असेल तेवढं जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये एनर्जी असते. जेवढी जास्त वेव्हलेंथ तेवढी कमी प्रमाणामध्ये एनर्जी असते. म्हणजे जर का मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू क्वांटम. येस, क्वांटम म्हणजे काय, एनर्जी ऑफ फोटॉन. फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू क्वांटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेव्हलेंथ. म्हणजे वेव्हलेंथ जेवढी जास्त तेवढी क्वांटा कमी, जेवढा क्वांटा म्हणजे जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढा क्वांटा जास्त. म्हणजे थोडक्यात आता समजून सांगायचं जर का झालं एका मिनिटात रिवाइज करून, तर या वेव्हलेंथची एनर्जी कंपेअर टू या वेव्हलेंथ, इट विल हॅविंग मोर एनर्जी, इट विल हॅविंग लेस एनर्जी. म्हणजे याची वेव्हलेंथ दिसते तुम्हाला कमी आहे, याची वेव्हलेंथ जास्त आहे. म्हणजे जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी एनर्जी जास्त, जेवढी वेव्हलेंथ जास्त तेवढी एनर्जी कमी. म्हणजे इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कन्सेप्ट क्लिअर झाली. आता पहा, आपण सुरुवातीला बोलताना अजून एक घटनेविषयी चर्चा केलेली होती, ती म्हणजे अशी की दोन प्रकारचे स्पेक्ट्रम असतात लाईटचे, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, आणि दुसरा जो असतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये दोन प्रकार असतो, आपण ज्याला म्हणतो एक म्हणजे चर्चेमध्ये आणलं होतं ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम, आणि दुसरा जो होता तो होता ऍक्शन स्पेक्ट्रम. दोन्ही काय असतात, हा स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय असतं, याच्यासाठी आपल्याला थोडं दुसऱ्या प्रकरणामध्ये जावं लागेल, ते आपण इथं समजून घेऊया. याच्याविषयी डिस्कशन आपलं झालेलं होतं. आता हे स्पेक्ट्रम आहे, पहा. लाईटचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तुम्हाला फिजिक्स मध्ये झालेलाच आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. इथे लक्षात घ्या, हा शून्य, हा स्पेक्ट्रम जो आहे, स्पेक्ट्रम इज इक्वल टू काय सांगितलेलं होतं आपण की डिफरंट अरेंजमेंट ऑफ डिफरंट वेव्हलेंथ, ऑफ डिफरंट वेव्हलेंथ. वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथ अरेंज करायच्या. आता हे हा स्पेक्ट्रम, ही जी वेव्हलेंथ आहे ती आपण कशामध्ये म्हणतो, कंसातले तो लॅम्बडा. ही जी लॅम्बडा आहे तो आपण कशामध्ये, कोणत्या युनिट मध्ये लिहितो, तर इट इज इन नॅनोमीटर. हा प्रत्येक स्पेक्ट्रमचा जो वेव्हलेंथ आहे तो कशात मोजायचा, नॅनोमीटर. ते लक्षात येते. आता ही जी नॅनोमीटरची वेव्हलेंथ आहे ती 0 पासून ते जवळपास
10,000 नॅनोमीटर पर्यंत असते. म्हणजे ही वेव्हलेंथ छोट्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डर मध्ये टाकलेली. 0 ते 10 नॅनोमीटरचा जो वेव्हलेंथ असतो म्हणजे ही कशी असेल, अशी, बरोबर. ही थोडी मोठी, ही विजिबल त्याच्याही पेक्षा मोठी, ही त्याही पेक्षा मोठी, आणि ही इलेक्ट्रॉनिक ही त्याही पेक्षा मोठी. समजतंय? म्हणजे यांची वेव्हलेंथ कमी, याची थोडी जास्त, जास्त जास्त, अशा पद्धतीने याचं आपण ऑर्गनायझेशन किंवा अरेंजमेंट केलेली आहे. आता इथे 0 नॅनोमीटर ते 10 नॅनोमीटर पर्यंत ज्यांना म्हणायचं कॉस्मिक रेज, ज्याच्यामध्ये येतात एक्स आणि गॅमा. समजतंय? कॉस्मिक रेज, एक्स रेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज हे सगळे जण मिळून 0 ते 10 नॅनोमीटर पर्यंत असतात. एक्स रे, गॅमा रेज आपल्याला माहित आहे. एक्स रे ज्याला आपण रॉन्टजेन रे सुद्धा म्हणतो, छातीचा एक्स रे वगैरे काढतो ना आपण हात तुटल्यावर, तोच एक्स रे जो असतो त्याची पेनिट्रेटिंग पॉवर खूप जास्त असते. म्हणजे तो तुमच्या मांसपेशीच्या हाडाच्या सुद्धा आरपार जाऊ शकतो, एवढी त्याची क्षमता असते. आणि त्यामुळे कॅन्सर सुद्धा होतात गॅमा रेज, एक्स रेज मुळे. यांची एनर्जी लेवल खूप जास्त असल्यामुळे हे डीएनए सुद्धा तोडू शकतात. आपल्याला माहिती आहे की खूप वेळ एक्स रेच्या मध्ये आपल्याला राहू देत नाही. डॉक्टर सुद्धा सांगतात एक फोटो घेतला की बाजूला आहे, तिथं काही एक्सरेच्या सेल्फी घ्यायच्या नसतात. एक्सरेच्या सेल्फी घेतात का बाबांनो? तुमच्या हाडाचा सापळा लावता का तुमच्या लॅबोरेटरीमध्ये फोटो म्हणून? मम्मी पप्पा माझा फोटो किती छान आलाय पहा. मूर्ख बोलले. एक्स रेस आणि गॅमा रेस. आता गॅमा रेसचा उपयोग आपल्याला माहित आहे, हा म्युटेजेनिक एजंट म्हणूनही केला जातो. आपल्याला बायोटेक्नॉलॉजी आणि डीएनए चॅप्टर मध्ये त्याच्यावर चर्चा करायची आहे. आणि बटाट्यांना जे स्प्राउट येत असतात ना, बटाटे 1 महिना 2 महिने चांगले राहावे लागतात, नाही तर त्यांना कोंब फुटतात छोटे छोटे. तर ते कोंब फुटू नये म्हणून या गॅमा रेसचा वापर केला जातो. हे गॅमा रेस म्हणजेच काय असतात तर 0 ते 10 नॅनोमीटरची फोटॉनची वेव्हलेंथ असते. समजते? फोटॉनची ताकद समजते तुम्हाला? ठीक आहे. आता 10 ते 390 नॅनोमीटरच्या मधला जो पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲट UV रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज. अल्ट्रा व्हायोलेट कशामुळे म्हणतात तुम्हाला कळेल, कारण की जी व्हिजिबल स्पेक्ट्रम असतो ज्याला आपण म्हणतो व्हीप, जॉन, 7 रंग, 7 रंगांपासून बनलेला असतो. 7 रंग से बने तराना, 7 रंग से बने रंगोली. जीवनाच्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. वेगवेगळ्या भावनांचे ते रंग असतात. दुःख असतं, सुख असतं, आनंद असतं, द्वेष, मत्सर, ईर्ष्या वगैरे 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 वगैरे. राईट? हे व्हीप जॉय. व्हीप म्हणजे व्ही म्हणजे व्हायोलेट, व्हायोलेटच्याही अलीकडचा, व्हायोलेट पेक्षाही ताकदवर, म्हणून अल्ट्रा व्हायोलेट. समजतंय? व्हायोलेट पेक्षाही ताकदवर म्हणून अल्ट्रा व्हायोलेट. कारण की त्या सगळ्या व्हिजिबल लेंथ मध्ये ताकद कुणाची जास्त असते, पेनिट्रेटिंग पॉवर कुणाची जास्त असते, तर व्हायोलेटची. म्हणून व्हायोलेट पेक्षाही जास्त ताकदवर, कारण की अलीकडे ना त्याची वेव्हलेंथ समजताय ना छोटी आहे, मग तो व्हायोलेट पेक्षा जास्त ताकदवर असणार, म्हणून त्याला म्हणायचं अल्ट्रा व्हायोलेट. यस, सफेदी के शौकीन चौक है व्हायोलेट, फिर से चौक है अल्ट्रा व्हायोलेट. तर हे असं आहे. आणि रेडच्या पलीकडचा, रेडच्या खालचा, आता हा खाली खाली चाललेला आहे ना इकडं खाल्लाकडं, वरलाकडून 5 एकर पासून खाल्लाकडच्या 2 एकरकडे चाललंय. आणि या रेडच्याही खालचा, म्हणून त्याला म्हणायचं इन्फ्रारेड, IR, इन्फ्रारेड. यांची ताकद थोडी कमी असते ऍज कम्पेअर्ड टू UV रेज. म्हणून हे इन्फ्रारेड रेज हे यांच्यापासून आपण कॅमेरा वगैरे बनवू शकतो, पण हे काही फार कॅन्सर वगैरे करत नाही. राईट? आणि हा इथून पुढचं जी वेव्हलेंथ असते ती इलेक्ट्रिक वेव्हलेंथ असते. मोबाईलची रेंज वगैरे जे आपण टॉवर, रेडिओ, लहरी वगैरे असतात ना, त्या इकडून 1000 नॅनोमीटर मध्ये येतात. 102.9 मेगाहर्ट्झ वर. मेगाहर्ट्झ म्हणजे याच्यामध्ये मोजत असतात त्यांना. तर ही झाली स्पेक्ट्रम आपला वेगवेगळ्या प्रकारचा. आता फोटोसिंथेसिस चॅप्टर म्हणजे काय फिजिक्सचा भाग आहे का रे भावलेटांनो? तर तसं नाहीये ते. आपल्याला फिजिक्स एवढे डिटेल मध्ये नाही घ्यायचं. आपल्याला फक्त चर्चा करायची आहे की यांच्या वेव्हलेंथवर. कुठल्या वेव्हलेंथवर? तो म्हणजे व्हिजिबल स्पेक्ट्रा. राईट? जो फक्त दिसतो त्याच्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आता दिसणारा कोणता आहे तुम्हाला सांगितलं? व्हायोलेट. सांगा बरं तुम्ही मनाने, हा बॉक्स भरा. रिकाम्या जागा भरतात का तुम्ही? रिकाम्या जागा भरू शकता का? मी इथं वचकटी 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 काढलेल्या.
चौकटी चौकटी चौकटी, बॉक्स 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 बॉक्स. ओकेच. कोणते कोणते आहेत हे? याच्यामध्ये पहिला आहे की व्हायलेट, आय म्हणजे इंडिगो, बी म्हणजे ब्लू, जी म्हणजे ग्रीन, वाय म्हणजे येलो, ओ म्हणजे ऑरेंज आणि आर म्हणजे रेड. येस, पाहूया बरं तुमचं बरोबर आहे का ते. आता पहा बरं, लक्षात ठेवा कोणत्या बॉक्स मध्ये कोण कोण होतं. याला म्हणतात पार, म्हणजे तो फारच पार आयटम आहे. वाटतं ते पार आहे. पार म्हणजे बाद. तसं नाही. फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन, फोटोसिंथेसिस मध्ये ऍक्टिव्हली काम करणारा रिजन म्हणून त्याला म्हणतात पार. यस, तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. इस बात के ऊपर आपको मिलता है 10,000 रुपए इनाम. हाईलाइट, आई इंडिगो, बी ब्लू, जी ग्रीन, वाई येलो, ओ ऑरेंज, आर रेड. नॅनोमीटर मध्ये 390 ते 430, 430 ते 470, 500, 560, 600, 650 ते 760 पर्यंत. एक्झाम पॉइंट, नीटला विचारला जाणारा पॉइंट बावळटांनो लक्षात ठेवायचा. काय प्रॉब्लेम काय? 390 ते 760 नॅनोमीटर मधली जी रेंज असते ती आपली पारची असते. लक्षात ठेवता, 390 ते 760. येस,